गवताळ प्रदेशावर पसरलेली काळोखाची चादर इथल्या काही वन्यजीवांना हालचाल करण्याची मुभा देते. प्रथमदर्शनी निर्जीव वाटणाऱ्या या अधिवासामध्ये सजीव सृष्टी नांदते का अशी शंका उपस्थित केली जाते. मात्र रातव्याच्या आवाजांनी हा अधिवास व्यापून टाकल्यावर ही शंका दूर होते. याच आवाजाला छेदून आलेला एक विचित्र आवाज गवताळ प्रदेशाला जाग करतो. हा आवाज असतो या अधिवासातल्या स्वच्छता कर्मचाऱ्याचा, अर्थात तरसाचा. याच आवाजामुळे तरसाविषयी असंख्य गैरसमज निर्माण झाले असले तरी काळोख्या अंधारात निपचिप कुजलेले मांस खाणारा हा प्राणी खऱ्या अर्थाने गवताळ भूमी परिसंस्थेतील अन्नसाखळी अबाधित ठेवतो. आफ्रिकाचा स्पॉटेड हायना सहसा आपण बघत असतो टी व्हीवर, बऱ्याच जागेत डिस्कवरी किंवा नॅट जिओ अशा चॅनल्सवर आपण बघितलेले आहेत. ते आफ्रिकाचे स्पॉटेड हायना असतात जे टोळीमध्ये शिकार करतात सहसा तिकडे. पण आपल्याकडे आपल्या भागात जो तरस सापडतो महाराष्ट्रात तो आहे स्ट्राइप्ड हायना. तर हा जो तरस आहे हा सहसा टोळीमध्ये सापडत नाही. सहसा इंडिव्हिज्युअल असतात किंवा कधी एकदम रेअरली टोळ्या असतात त्यांच्या, पण ते शिकार सहसा करतच नाहीत. केली जरी शिकार जास्तीत जास्त तर हा जो तरस आहे हा गावातल्या कुत्र्यांची शिकार करतो आणि जास्तीत जास्त तो मेलेले प्राण्यांचाच मांस खातो. गवताळ प्रदेशातील छोट्या टेकड्या आणि पठारी प्रदेशांमध्ये अधिवास करणारा एक शिकारी सस्तन प्राणी म्हणजे तरस, ज्याला पट्टेरी तरस देखील म्हटलं जातं. त्याचा समावेश हा हायनिडी या कुळात होतो. असे असले तरी तो अनुवांशिकरित्या मांजर आणि उदमांजर कुळाच्या तर स्वभाव आणि शारीरिकदृष्ट्या श्वान कुळाच्या जवळपास जातो. जगात तरसाच्या 4 प्रजाती आढळतात. त्यापैकी भारतात केवळ पट्टेरी तरस हीच प्रजात आढळते. विदर्भात या प्राण्याला तडस देखील म्हटलं जातं. तो 15 ते 20 वर्ष जगत असून त्याचे वजन 35 ते 40 किलोपर्यंत असते. पट्टेरी तरसाच्या मादीचा गर्भधारणेचा कालावधी हा साधारण 90 ते 92 दिवसांचा असतो. त्यानंतर छोट्या गुहांमध्ये ती 1 ते 6च्या संख्येत शावकांना जन्म देते. काही आठवडे शावक या गुहेमध्येच राहतात. तरसांमध्ये मादी ही प्रमुख असते, त्यामुळे नर शावक मोठे झाल्यावर ते गटापासून वेगळे होतात. तरसाचं ब्रीडिंग सीझन म्हणजे वर्षातनं मल्टिपल टाइम्स ब्रीड करतो तरस. असं काही फिक्स त्याचं सीझन नाही आहे की त्याच काळात प्रजनन करतो. आणि पिल्लं सहसा त्यांना 1 ते 2 किंवा 3 अशी पिल्लं असतात तरसांना. आणि जसं लांडग्यांचं असतं तसंच ते जोपर्यंत पिल्लांना स्वतःहून खाद्य शोधता येत नाही तोपर्यंत ते त्यांच्या मेल आणि फिमेल जे असतात ॲडल्ट ब्रीडिंग त्यांच्याबरोबर राहतात. आणि एकदा ते इंडिपेंडंट झाले की त्या डेन्साईटपासून त्या आईवडिलांपासून ते लांब जातात आणि मग स्वतःचं ते प्रजनन करून स्वतःची डेन्साईट शोधून राहायला लागतात. गवताळ प्रदेशातील तरसांच्या गुहा या पाहण्याजोग्या असतात. टेकड्यांवर माती उकरून ते छोट्या गुहा तयार करतात. सकाळी या गुहांवर धनगरांच्या मेंढ्या आणि गुरांचा वावर असला तरी रात्री त्यावर राज्य असते ते तरसाचेच. या गुहा एकमार्गी वाटत असल्या तरी जमिनीत त्याचे जाळे पसरलेले असते. शिवाय त्या वेगवेगळ्या ठिकाणी देखील उघडतात. महत्त्वाचे म्हणजे काही वेळा या गुहांमध्ये इतर सस्तन प्राणी देखील राहत असतात. मात्र दरवेळेस खास करून गुहेत पिल्लं असतील तेव्हा तरस या गुहांमध्ये इतर प्राण्यांना शिरकाव करण्यास मज्जाव करतो. आता हेच बघा, पिल्लं असणाऱ्या या गुहेत साळींदर शिरण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. मात्र तरस त्याची अडवणूक करून त्याला तिथून हुसकावतोय. तरसाविषयी असणाऱ्या गैरसमजुतीमुळे माणसांकडून या गुहा बंद केल्या जातात. परिणामी गुहेत अडकल्याने तरसांचा मृत्यू होतो. कुजलेले मांस खाऊन गवताळ प्रदेशाची स्वच्छता करणारा स्वच्छता दूत म्हणून तरस ओळखला जातो. त्याच्या शरीराची रचना ही इतर प्राण्यांनी केलेल्या शिकारीवर अवलंबून राहण्यासाठीच तयार झाली आहे. तो छोट्या प्राण्यांची शिकार करत असला तरी शिकारीवेळी तो आपल्या पंजाचा वापर करत नाही. या उलट
दातांचा वापर करून तो शिकार करतो, कारण त्याचा जबडा हा मजबूत असतो. इतर प्राण्यांनी केलेल्या शिकारीमधील हाडे खाण्यासाठी त्याचा हा मजबूत जबडा विकसित झालाय. प्रामुख्याने तो मांसभक्षी असला तरी काही नोंदींनुसार त्याने शेतांमध्ये शिरून कंदमुळे देखील उकरून खाल्ली आहेत. शेतांमध्येही तरस बऱ्यापैकी जातात, कारण की त्यांना तिथे रेस्ट करायला खूप सिक्युअर जागा मिळते. तिथे त्यांना पाणी मिळतं, सावली मिळते आणि जवळपास गावातलं खाणंही मिळतं. त्यामुळे माळरानांजवळच्या शेतांमध्येही तरस बऱ्यापैकी दिसतात. आणि जेव्हा शेतात जातात तेव्हा माणसांची त्यांचा थोडा संपर्क येतो. पण माणसांना सहसा तरस अटॅक करत नाही. खूप रेअरली असं होतं की जेव्हा माणसं चुकून तरसाच्या जास्ती जवळ जातात किंवा मुद्दामून छळायसाठी तरसाच्या जवळ जातात, मागे लागतात, तेव्हा तरस आउट ऑफ डिफेन्स म्हणजे स्वतःला वाचवण्यासाठी हल्ला करू शकतो बऱ्यापैकी. पण असा हल्ला किंवा खाण्याच्या हिशोबाने तो कधीच माणसांजवळ जात नाही किंवा त्यांच्यावर शिकार करायला जात नाही माणसांची. गवताळ प्रदेशामधील बिबट्या आणि भटक्या कुत्र्यांच्या वावरामुळे या अधिवासामधून लांडगा आणि खोकड या प्राण्यांची पिछेहाट होताना दिसते. मात्र तरस या दोन्ही प्राण्यांना पुरून उरताना दिसतोय. अधिवास नष्टता आणि अनेक गैरसमजुतींचा शिक्का बसलेला असूनही तरस या अधिवासावर राज्य करतोय. त्यामुळे निसर्गाच्या या स्वच्छता दूताचे महत्त्व आता लोकांना पटवून देणे आवश्यक आहे.